श्री स्वामी समर्थ. उद्या आषाढ कृष्ण संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाची भक्ती केल्याने जीवनातील विघ्ने दूर होतात, अशी आपले पुराण सांगतात, अशी आपली श्रद्धा आहे. जर तुम्ही संकष्टीचे व्रत करत असाल तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. उद्याच्या चंद्रोदय रात्री 9:11 आहे. त्यामुळे चंद्रोदयानंतरच चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य अर्पण करणे म्हणजे चंद्राला एक तांब्यात थोडं त्याच्यामध्ये दूध घालून चंद्राला पाणी अर्पण करणे, चंद्राची पूजा करणे. त्यानंतर श्री गणेशाची मनापासून पूजा करा आणि मगच व्रत सोडा. या दिवशी ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करा. दुर्वा, लाल फुले आणि मोदक किंवा गुळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करा. श्री गणेशाकडे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि सर्वांच्या सुख समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना करा, अशी आपली श्रद्धा आहे. अनेक जण या दिवशी उपवास करतात. ज्यांना शक्य होते त्यांनी उपवास करतात, तर काही उपवास करत नाही. पूजा करतात, चंद्रोदयानंतर व्रत सोडतात. पण आज मी तुम्हाला काही अशा पारंपरिक गोष्टी सांगणार आहे ज्या फार कमी लोकांना माहिती असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चंद्रोदय सांगितल्याप्रमाणे रात्री 9:11 आहे, तर त्यामुळे चंद्रोदयानंतरच चंद्राची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर श्री गणेशाची आपल्याला पूजा करायची आहे, व्रत सोडायचं आहे. एक सुंदर परंपरा अशी आहे की चंद्रोदयानंतर श्री गणेशासमोर एक छोटी वही आणि पेन काही वेळ ठेवा आणि त्यानंतर त्या वहीच्या पहिल्या पानावर हळदीने श्री किंवा ओम गणगणपते नमः असे लिहितात. अनेक कुटुंबामध्ये अशी श्रद्धा आहे की यामुळे मुलांना सद्बुद्धी लाभावी, अभ्यासात एकाग्रता वाढावी आणि शिक्षणात प्रगती व्हावी, अशी श्री गणेशाकडे प्रार्थना केली जाते. आणखी एक परंपरा म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याच्या नावाने एक एक दुर्वा श्री गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करणे. दुर्वा अर्पण करताना त्या व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आणि सुख जीवनासाठी मनापासून प्रार्थना करावी. हा भाव सर्वात महत्वाचा असतो. पूजा झाल्यानंतर श्री गणेशासमोर एक तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून रात्रभर ठेवावे आणि ओम गणगणपते नमः म्हणावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी तुळशीला किंवा एखाद्या पवित्र झाडाला अर्पण करावे. काही ठिकाणी ही परंपरा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते, तर ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. या दिवशी श्री गणेशाला पांढरी तीळ आणि गुड अर्पण करण्याची ही काही भागात परंपरा आहे. त्यामुळे तो प्रसाद घरातील सर्वांना थोडासा ग्रहण करावा आणि यामुळे घरात प्रेम, ऐक्य आणि आनंद राहावा, अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली जाते. जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्याकडून श्री गणेशाला एक फूल अर्पण करून गणपती बाप्पा मला चांगली बुद्धी दे, चांगले संस्कार दे आणि आरोग्य चांगलं राहू दे, अभ्यासामध्ये यश दे आणि प्रार्थना करून अशी प्रार्थना करून घ्या. ही खूप सुंदर सवय आहे. या दिवशी श्री गणेशाकडे फक्त धन मागू नका, त्याऐवजी समृद्धी, उत्तम आरोग्य, कुटुंबातील सुख, मुलांचे शिक्षण, व्यवसायात प्रगती आणि आरोग्य, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागा. कारण सद्बुद्धी असेल तर यशाचा मार्ग आपोआप सापडतो, अशी आपली श्रद्धा आहे. शेवटी गणरायाची, गणपती बाप्पाची मनापासून आरती करा आणि वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा श्लोक म्हणा. जर तुम्हालाही गणरायावर, गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबापर्यंत शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.